नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला। गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार। कुठेही मतांचं विभाजन होणार नाही, महाजनांचं वक्तव्य। 15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर यांचा माझ्यावर दबाव। काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख यांचा आरोप। उमेदवारी मागे घ्यावी, निवडणुकीतून बाहेर पडावं यासाठी दबाव, देशमुखांचा आरोप। अमरावतीतील काँग्रेस उमेदवाराची माघार। रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल। जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार। कॉकरोच जनता पार्टीचं आज पुण्यात आंदोलन। अभिजित दिपकेंच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठात आंदोलन। जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आंदोलन। सोनम वांगचुक सहभागी होणार, दिपकेंची माहिती। दादर बेस्ट बस अपघात प्रकरणात नवी माहिती। आरटीओच्या प्राथमिक अहवालात बसच्या ब्रेक यंत्रणेत दोष नसल्याचं स्पष्ट। ब्रेक, स्टिअरिंग लॉक आणि इतर यंत्रणा व्यवस्थित कार्यरत। चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात झाल्याची शक्यता। नवी मुंबई एपीएमसीमध्ये 2 दिवसात कर्करोगाचे 75 रुग्ण। कर्करोग पूर्व तपासणी शिबिरात तब्बल 75 जण स्क्रीनिंग पॉझिटिव्ह। 21 संशयित रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर। तंबाखू मुक्ती मोहिमेत भीषण वास्तव उघड। वेगानं महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनची स्थिती सध्या जैसे थे। मात्र पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा। नवी मुंबईतील वीज पाणी संकटावर मंत्री गणेश नाईक आक्रमक। महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश। पाणी चोरांवरही कारवाईचे आदेश।